आणि त्या सुद्धा जाहीर करून की आता 303 येणार आणि आल्या, लाडू सुद्धा तयार झाले. तर असं असताना आता हे म्हणतात 400 पार. आपल्याला कसं वाटतं की हे काय, यांचं म्हणजे गणित काय? असंविधानिक सरकारने घेतलेले या काळामध्ये असलेले जे काही निर्णय आहेत हे सगळे असंविधानिक आहेत आणि ते सगळे बदलले गेले पाहिजे किंवा फिरवले पाहिजे असं वाटत नाही. ईडी असेल किंवा सीबीआय असेल किंवा ज्या काही संविधानिक स्वतंत्रपणे काम करणाऱ्या यंत्रणा होत्या त्या आता सध्याच्या घडीला तेवढ्या स्वतंत्रपणे काम करतात असं तुम्हाला वाटतं? फॉर्म 17A जो आहे तो त्यांनी असताना संध्याकाळी 9च्या आतमध्ये मला दिला पाहिजे. तर संपला, तो संपला. आणि आता कोणीही रेड मारू शकतं असं तुम्ही. तेव्हा सगळ्या कॅन्डिडेट्सला माझं असणारं आव्हान आहे, आपण एकमेकांच्या विरोधात लढणार हे याच्यात दुमत नाही काय. पण आता बाळासाहेब एकंदरीत जे काही बघण्यात आलेलं आहे म्हणजे संसदेचं उद्घाटन होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रेसिडेंटला बोलावलं जात नाही. मग असं असताना आता प्रेसिडेन्शियल पद जे नेहमी असं म्हटलं जातं की रबर स्टॅम्प झालेलं आहे हे त्याच्यापेक्षा पलीकडे गेले असं आपल्याला वाटतं का? मी असं म्हणेन की तुम्ही ज्या म्हणजे मी आता एक उदाहरण म्हणून देईन की राजीव गांधी ज्यावेळेस होते आणि जेल सिंग प्रेसिडेंट होते त्यावेळेस अनेक गोष्टींवरती जेल सिंगनी शासनाकडे फायली परत पाठवल्या. अच्छा. आणि विथ इज नोट की मला असं वाटतं की तुम्ही ह्या इंटरेस्टमध्ये तपासलेलं नाही. मी वुड नॉट से की आय एम रिजेक्टिंग इट. तुम्ही हे तपासलेलं नाही. माझी विनंती आहे की हे तुम्ही तपासून घ्या आणि मग माझ्यापुढे फाईल पुटअप करा. तेव्हा प्रेसिडेन्शियल ऑफिस हे नुसतं नॉमनक्लेचरचं ऑफिस आहे असं नाही आहे. तर तिथे पार्टी इन पॉवर, जसं आत्ता आपल्याला एक सर्वसाधारण उदाहरण दिसलं की पार्टी इन पॉवर बीजेपी ही पूर्णपणे इस्रायल के झुकलेली आहे. पण ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी पॉलिसी हे आल्यानंतर सुद्धा ह्यांनी बदलली नाही. आणि ती म्हणजे आणि युनायटेड नेशनला आपण कम्युनिकेट केलेलं आहे ती पॉलिसी अशी आहे की वी विल ऑलवेज बी ऑन द साईड ऑफ द पॅलेस्टाईन ॲज फार ॲज द लँड इज कन्सर्न. आणि म्हणून आपण बघत असाल की कॅबिनेट सेक्रेटरीने विदिन 24 आवर्स प्राईम मिनिस्टरच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आणि सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पॉलिसी जी आहे ही पॉलिसी पॅलेस्टाईनच्या बाजूने आहे. ती ह्या गोष्टीसाठी आहे. इस्रायल त्यांची जमीन घेत असेल तर वी कांट बी ऑन दी इस्रायल साईड. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आज काही माणसं आहेत की जे कन्व्हेन्शन्स आहेत, डिसिजन्स आहेत, अफेल करणारी माणसं आहेत आणि ते प्राईम मिनिस्टर तुम्ही आहात की नाही आहात याचा त्यांनी कधी विचार केलेला नाही. त्याच्यामुळे अपराईटनेस हा अजूनही आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जिवंत असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण आता तुम्हाला असं वाटतं का की भारतामध्ये हे जे 4 पिलर्स किंवा जे काही संविधानिक हे होते त्याच्यामध्ये मग EVM असेल, आपले ईडी असेल किंवा CBI असेल किंवा ज्या काही संविधानिक स्वतंत्रपणे काम करणाऱ्या यंत्रणा होत्या त्या आता सध्याच्या घडीला तेवढ्या स्वतंत्रपणे काम करतात असं तुम्हाला वाटतं का? पूर्वी कसं होतं की एखाद्या ईडीला असेल किंवा इन्कम टॅक्सला असेल किंवा इतर कोणाला असेल, वेनेवर त्यांच्याकडे असणारं ॲक्शनेबल इन्फॉर्मेशन आहे असं आपण जर धरलं तर ते ॲक्शनेबल इन्फॉर्मेशन त्याला शेअर करावी लागत नव्हती. पण त्या कारवाईची माहिती त्यांना असं द्यावी लागत होती आणि मग कारवाई होत असे. दुर्दैवाने मी आता असं म्हणेन की जो चेक होता तो संपला आणि आता कोणीही रेड मारू शकतं असं तुम्ही केलेलं आहे. परंतु मला सांगा आता जेव्हा निवडणूक आचारसंहिता सुरू झालेली आहे असं असताना हे जे गव्हर्नमेंटचे जे पॉवर्स आहेत ते संपलेले आहेत, सीज झालेले आहेत. अशा वेळेला पुन्हा ह्याचाच उपयोग करून ज्या पद्धतीने केजरीवालच्यावर परवाच्या दिवशी हे पुन्हा ईडी वगैरे सगळं गेलं असं आपल्याला वाटत नाही का की ह्या एजन्सीज संपूर्णपणे आता बटीक झालेल्या आहेत सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या? ते त्यांनी असं हे केलं म्हणजे
ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीजचं माझी जेव्हा इंटरॅक्शन एकदा झाली होती, मी त्यांना असं म्हणालो होतो की तुम्ही कोणाही विरोधात कारवाई करू शकता हे आम्हाला मान्य आहे, पण ती कारवाई करत असताना तुम्ही किती दिवसामध्ये ती इन्क्वायरी करून कंप्लीट करणार. म्हणजे आता नीरज मोदीच्या संदर्भातलं कोर्ट ऑफ इंग्लंडमध्ये ज्यावेळेस आपले अधिकारी गेले आणि हे घेतले त्यावेळेस पहिल्यांदा तिथल्या जजनी आपला वकील आणि जे ऑफिसर्स गेले होते त्यांच्यासमोर असं बाळ उचललं आणि फेकलं आणि सांगितलं याच्यामधले मला पिन पॉईंट करा डॉक्युमेंट की ज्याच्यामध्ये आय वुड शुड स्टॉप नीरव मोदी फ्रॉम लिव्हिंग इंडिया. म्हणजे हे इन्क्वायरी करत नाहीत तर माझ्या मताप्रमाणे हे PhDचे थेसिस लिहितात. बरं बाळासाहेब, आता आपण या संदर्भातला फक्त एका शेवटचा प्रश्न मी त्यातला विचारतो तुम्हाला की मला सांगा की हे जे यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये एवढे पैसे जमा केलेत, आपल्याला असं वाटत नाही का की सुप्रीम कोर्टाने यांना असा आदेश द्यायला पाहिजे की जेवढे तुम्ही पैसे जमा केले ते असंविधानिक आहेत आणि हे सगळे परत करा? सांगितलं पाहिजे आणि ते प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये ते गेले पाहिजेत. व्हेरी गुड. पण प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड हा म्हणजे PM केअर फंड म्हणता तुम्ही की नाही, तिथे देर इज आपल्या अगोदरच्या सगळ्या प्राईम मिनिस्टरनी प्राईम मिनिस्टर्स रिलीफ फंड होता, परंतु आता यांनी नवीन PM केअर फंड काढला. PM केअर फंड खाजगीत काढला, असं काढता येतं का? PM फंड खाजगीत काढता येत नाही, ते ॲक्शनेबल आहे, त्यांचं इलिगल आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण रेग्युलर प्राईम मिनिस्टर फंड जो आहे तो रेग्युलर प्राईम मिनिस्टर फंड हा असणारा डॉक्युमेंटेड आहे. तुम्ही कशासाठी देऊ शकता त्याच्याबद्दलचं आहे. एका ठिकाणी मला माहिती आहे आत्ताच जे केंद्र शासनाने एका चुकीच्या ठिकाणी दिलं होतं तेव्हा ऑडिटने ती नोट पुटअप केली आणि जे ऑफिसर होते त्यालाही हे केलं. त्यांनी सरळ सांगितलं मला कशाला, आय एम प्रोटेक्टेड बाय सुप्रीम कोर्ट, दिस इज दी डायरेक्शन, आय हॅव टू ओबे दी डायरेक्शन. ते म्हटले ठीक आहे. ज्यांच्याकडे गेलं होतं त्यांनी सांगितलं आता हे तुम्ही परत करा. तुम्ही जर एखाद्या असणाऱ्या पेशंटला गेलेले निधी हा जर परत करण्याचा आदेश करू शकता तर सुप्रीम कोर्ट सहज त्यांना सांगू शकतं की हे सगळे इलेक्ट्रल बॉन्डमधला जो फंड आहे तो प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही द्या. परंतु आता तुम्हाला असं वाटत नाही का की हा PM केअर फंड आहे हा संपूर्णपणे असंविधानिक आहे? त्याचबरोबर जसं इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हस्तक्षेप केला, तसं याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप याची सुद्धा पिटिशन पेंडिंग आहे सुप्रीम कोर्ट. अच्छा, ओके. बरं, आपलं आता मी तुम्हाला सांगतो, आता आपण सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे काही बदल झाले त्या पद्धतीत केल्या गेले त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने टीका टिप्पणी करताना असं म्हटलं की हे संपूर्णपणे असंविधानिकच आहे जे सरकार बसलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की नार्वेकरांनी या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय द्यावा. पण त्यांनी तो देताना अर्धवट दिला, टाईम बॉन्ड त्याला हे केलं नाही, त्याचा गैरफायदा घेऊन हे सरकार एवढ्या दिवसापासून बसलंय. मग असंविधानिक सरकारने घेतलेले या काळामध्ये असलेले जे काही निर्णय आहे हे सगळे असंविधानिक आहेत आणि ते सगळे बदलले गेले पाहिजे किंवा फिरवले पाहिजे असं वाटत नाही आपल्याला? नाही, गव्हर्नमेंट इज फॉर्मेशन ऑफ गव्हर्नमेंट हे जे आहे हे असंविधानिक आहे. पण गव्हर्नमेंट इन पॉवर हे असंविधानिक आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही. फॉर्मेशन ऑफ गव्हर्नमेंट एक भाग आहे आणि गव्हर्नमेंट इन पॉवर ही एक कन्सेप्ट आहे. डिसिजन जे घेतलेले आहेत ते गव्हर्नमेंट इन पॉवर ह्यांनी घेतलेले आहेत. त्या गव्हर्नमेंट इन पॉवरमध्ये घेतलेले असल्यामुळे त्याला सुप्रीम कोर्टाला रद्द करण्याचा अधिकार नाही. ते फॉर्मेशन ऑफ गव्हर्नमेंट जे आहे हे ते रद्द करू शकतात. बरं बाळासाहेब, आता मला सांगा की सध्याच्या घडीला म्हणजे बघा की 2014ला यांच्या 283 सीट आल्या. त्यावेळेला देशामध्ये असंच आपण समजूया की वातावरण समजा वन सायडेड होतं. मग त्याच्यानंतर 2019 म्हणजे 5 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि लोकांचा बराच गैरसमज झाला.
असं असताना ह्यांनी 303 घेतल्या आणि त्या सुद्धा जाहीर करून की आता 303 येणार आणि आल्या, लाडू सुद्धा तयार झाले होते. मग आता ह्या 2005 वर्षामध्ये म्हणजे 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये तर प्रचंड रोष आहे. बरोबर, प्रचंड रोष आहे सध्याच्या सरकारबद्दल. त्यांनी ते देत असलेले आश्वासनं किंवा करणी कथनीतला जो फरक किंवा जे आहे, तर असं असताना आता हे म्हणतात 400 पार. आपल्याला कसं वाटतं की हे काय यांचं म्हणजे गणित काय? यांचं गणित काही नाही आहे. यांचं फक्त ईव्हीएम हे एकच गणित आहे. ईव्हीएम हे गणित आहे. आणि मी जेवढे उमेदवार उभे राहणार आहेत त्या उमेदवारांना पहिल्यांदा सांगणार आहे की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरकडून बाबा ईव्हीएम कोण मॅनेज करणार याची तुम्ही नावं घ्या. हां, तिथे पहिलं पत्र तुमचं असणारं गेलं पाहिजे. अच्छा. ते म्हणजे यांची अपॉइंटमेंट कोणी केली. रिटर्निंग ऑफिसरची नाही, रिटर्निंग ऑफिसर हा इलेक्शन कमिशन अपॉइंट करतो. पण ईव्हीएम हे मशीनवरती ऑपरेट करणारे जे आहेत, तिथली यंत्रणा ही यंत्रणा नेमणूक कोणी केलेली आहे हे पहिलं पत्र गेलं त्या ह्याच्यामध्ये. आणि रिटर्निंग ऑफिसरला म्हटलं पाहिजे की स्क्रुटिनीच्या अगोदर मला त्याचा रिप्लाय पाहिजे. अच्छा. बरं, आता दुसरं त्याच्यामध्ये समजा त्याची अपॉइंटमेंट इलेक्शन कमिशननी केली असेल तर वैधानिक असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याची अपॉइंटमेंट जर इलेक्शन कमिशननी केली नसेल तर ती असंविधानिक आहे. पहिला पॉईंट तिथे आला पाहिजे. दुसरा पॉईंट या ठिकाणी स्क्रुटिनी झाल्यानंतर फॉर्म त्याचा एकदा टिकला की त्यांनी असणारा एक अर्ज करून ठेवला पाहिजे की काउंटिंगच्या ह्याचे फॉर्म 17A जो आहे तो त्यांनी असणारा संध्याकाळी 9च्या आतमध्ये मला दिला पाहिजे. आता आपण बघत असाल त्या ठिकाणी की 7 वाजता एक फिगर येतो आणि रात्री 10:30 वाजता वेगळा फिगर येतो. तेव्हा सगळ्या कॅन्डिडेट्सला माझं असणारं आव्हान आहे, आपण एकमेकांच्या विरोधात लढणार हे याच्यात दुमत नाही काय. पण प्रत्येक पोलिंग स्टेशनवरती जो प्रिसाइडिंग ऑफिसर आहे पोलिंगची एकदा वेळ संपल्यानंतर तो 16A फॉर्म भरतो. ते 16A फॉर्मची कॉपी त्यांनी सगळ्यांनी घेतली पाहिजे. एकदा सगळ्या कॅन्डिडेटच्या निवडणूक प्रतिनिधींनी ती कॉपी गेलेली आहे असं तिथल्या प्रिसाइडिंग PO म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसरनी ROला म्हणजे रिटर्निंग ऑफिसरला कळवलं की काहीही गडबड होत नाही हे आपण लक्षात घ्या. अच्छा. याचं कारण असं आहे की प्रत्येक बूथमधलं किती मतदान झालं, त्या EVM मध्ये किती मतदान होतं आणि त्याच्यापैकी किती झालं हे फॉर्म 16 मध्ये त्या ठिकाणी दिसतं. आणि ती सही नुसती प्रिसाइडिंग ऑफिसरची नसते तर कॅन्डिडेटचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांची सुद्धा त्याच्यावरती सही असते आणि ओरिजिनल तिथे जाते, कॉपीज ज्या आहेत त्या तिथे मिळतात. हा एक पहिला आहे. दुसरं जे आहे त्यांनी हे करावं की पोलिंगच्या अगोदर त्यांनी रिटर्निंग ऑफिसरकडे एक अर्ज दिला पाहिजे. तो म्हणजे काउंटेड म्हणजे पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करायचं नाही. व्हेरी गुड. इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करायचं नाही. माझा अर्ज हा त्यांनी ग्राह्य धरावा की पेपर ट्रेल जी आहे ती काउंटिंग केली पाहिजे. ती काउंटिंग करून त्या संदर्भातला जो निर्णय येईल तो अमुक कायद्याप्रमाणे तुम्ही असताना अंमल करणार पाहिजे. तो फायनल. आता रिकाउंटिंग आणि डिफरन्स आलं
तर त्याला इलेक्शन कमिशनकडे जाण्याची गरज नाही. पार्लमेंटने जो कायदा केला आहे त्याच्यामध्ये काउंटिंगचे सुपरवायझरी पॉवर्स हे रिटर्निंग ऑफिसरला त्या ठिकाणी दिलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्यामुळे असाला पार्लमेंटनी चेक अँड बॅलन्स इंट्रोड्यूस केलेला आहे. कॅन्डिडेटनी ते वापरलं पाहिजे एवढंच माझा आग्रह त्या ठिकाणी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.